नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये विशेषतः महानगरपालिकेमध्ये अनेक पदावरती चांगल्या पद्धतीचं काम केलेले जे दुर्वास बापू कदम आज आपल्यासोबत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून. नेमकं ते प्रभाग क्रमांक 19 मधून आता या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी त्यांनी घोषित केलेली आहे. काय दृष्टिकोन घेऊन तुम्ही महानगरपालिकेला सांगितलं? कोल्हापूर महानगरपालिकेची मूळ असलेली 2026 त्या निवडणुकीमध्ये मी स्वतः प्रवास केल्यापासून प्रभाग क्रमांक 19 या प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. माझं विजन जे आहे ते त्या ठिकाणी माझा प्रभाग क्रमांक 19 जो येतो ते ज्याला उपनगर त्याला जोडून आहे आणि उपनगरामध्ये असलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचा संपूर्ण त्यामध्ये त्या ठिकाणी मी सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर असं दिसून आलं की आपल्याला ह्या प्रभागाचा फार मोठ्या प्रमाणात विकास करावा लागतो. कारण याच्यापूर्वी माझी पत्नी वैशाली ही प्रभाग क्रमांक 68 म्हणून आता सध्या नगरसेविका आहे, ती सभापती होती. त्या माध्यमातून 8 कोटी रुपये खर्च करून त्या प्रभागाचा एक विकास केला आणि त्या विकासाच्या जोरावरती आज प्रभाग क्रमांक 19मध्ये 5 प्रभाग समाविष्ट केले आहेत आणि 5 प्रभाग हे 4 प्रभाग जे आहेत ते 4 प्रभागामध्ये अनेक उणीव आहेत. त्या ठिकाणी आपण बघितला 2015 ते 2020मध्ये नगरसेवक होते त्यावेळी आणि 20 ते 25मध्ये प्रशासन आहे आणि प्रशासनानं ह्या कोल्हापूरचं संपूर्ण केलेलं आहे. ह्या आपण कोल्हापूर शहराचं बघितलं, आम्ही एक स्वप्न ठेवलं होतं की कोल्हापूर ही स्मार्ट सिटी बनवायची. मात्र प्रशासनानं ते कोल्हापूरचे संपूर्ण खड्डे मुक्त करतो तर रस्ते मुक्त केलं. तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी खड्डे दिसायला लागले. त्यामुळं अनेक नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला. ऑर्थोपेडिकच्या दवाखान्यात जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणी सगळे मणक्याचे आजार त्या रस्त्याच्यामुळेच नागरिकांना आले. अशा समस्या अनेक उपनगरामध्ये प्रभाग क्रमांक 19मध्ये त्या ठिकाणी मला दिसून आल्या आणि म्हणून माझं विजन असं आहे की प्रभाग क्रमांक 19मध्ये हा फक्त विकास आणि विकासच केला पाहिजे. त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इंटरनेटची लाईन असतील, रस्ते असतील, महिलांच्यासाठी विरोध केंद्र असेल, ओपन स्पेस बंदिस्त असतील, अनेक समस्या त्या ठिकाणी त्यांनी अस्वच्छता आहे, कचरा उठाव होत नाही आहे वेळेवरती. या सगळ्या समस्या घेऊन त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19मध्ये उभा आहे आणि या सगळ्या समस्यावरती आपण निश्चितपणे मार्ग काढणार आहोत. त्याचा मला सार्थ अभिमान आहे की आदरणीय बंटी पाटील साहेब, आदरणीय ऋतुराज दादा यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा मला काँग्रेसकडनं संधी दिलेली आहे. पूर्वी मी 68मधनं माझी पत्नी आणि आता प्रभाग क्रमांक 19मधून मी स्वतः जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभा. नक्कीच यामध्ये महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी अशा पद्धतीचा सामना होण्याची शक्यता आहे. तुम्हाला महायुतीकडून काही ऑफर वगैरे आलेली नाही. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. आदरणीय बंटी पाटील साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी काँग्रेस आयचा कोल्हापूर शहर अनुसूचित जाती विभागाचा शहर अध्यक्ष असल्यामुळं असं कुठल्याही पक्षानं माझ्याशी संपर्क साधलेला नाही आहे. मी काँग्रेसचे एकनिष्ठ असल्यामुळे सगळ्या पक्षांना माहीत आहे दुर्वास बापू म्हणजे बंटी पाटलाचा एकनिष्ठ माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडे कोणीही येण्याचा प्रयत्न केला.